नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ब्रँक हाकी या यूट्यूब चॅनलवर. या जिल्हा विशेष सिरीजमध्ये आज आपण मुंबई विशेष बघणार आहोत. यामध्ये आज आपण मुंबई शहर प्लस मुंबई उपनगर हे दोन्ही मिळून बृहन्मुंबई या भागाबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर चला बघूया. मुंबई विशेष. बृहन्मुंबई. बृहन्मुंबई या भागाचे एकूण क्षेत्रफळ 603 चौरस किलोमीटर इतके आहे. एकूण क्षेत्रफळ हे 603 चौकिमी इतके आहे बृहन्मुंबई. यामध्ये मुंबई शहर प्लस मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश होतो. बृहन्मुंबई महानगरपालिका या अंतर्गत मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर हे दोन जिल्हे येतात. यामध्ये मुंबई शहर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 157 चौकिमी इतके आहे. तर मुंबई उपनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 446 चौरस किलोमीटर इतके आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 446 चौकिमी इतके आहे. मुंबई शहर 157 चौकिमी, मुंबई उपनगर 446 चौकिमी. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मिळून बृहन्मुंबईचे क्षेत्रफळ हे 603 चौकिमी आहे. यामध्ये 157 मुंबई शहर आणि मुंबई उपनगर 446 या दोघांचे मिळून हे क्षेत्रफळ 603 चौकिमी इतके आहे. यामध्ये मुंबई शहर या जिल्ह्याबद्दल थोडी माहिती बघू. मुंबई शहर क्षेत्रफळ. मुंबई शहर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 157 चौरस किलोमीटर इतके आहे. क्षेत्रफळ हे 157 चौरस किलोमीटर इतके आहे. मुंबई शहर या जिल्ह्याची साक्षरता ही 89.2% इतकी आहे. साक्षरता 89.2% इतकी आहे. मुंबई शहर हा महाराष्ट्रातील नंबर 2चा सर्वाधिक साक्षर असणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर असणारा दुसरा जिल्हा आहे आणि पहिला जिल्हा हा मुंबई उपनगर हा आहे. त्यानंतर मुंबई शहर हा स्त्री साक्षरतेच्या बाबतीत सर्वाधिक स्त्री साक्षर असणारा जिल्हा आहे. सर्वाधिक स्त्री साक्षरता. यामध्ये मुंबई शहर हा सर्वाधिक स्त्री साक्षरता असणारा जिल्हा आहे. मुंबई शहर हा सर्वाधिक स्त्री साक्षरता असणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे, ज्या ठिकाणी सर्वाधिक स्त्री साक्षरता आहे. या ठिकाणी स्त्री साक्षरता ही 86.5% इतकी आहे. 86.5% इतकी स्त्री साक्षरता आहे आणि महाराष्ट्रामध्ये स्त्री साक्षरता ही 75.90% इतकी आहे. महाराष्ट्रामधील स्त्री साक्षरता ही 75.90% इतकी आहे आणि मुंबई शहर हा महाराष्ट्रामधील सर्वाधिक स्त्री साक्षर असणारा जिल्हा आहे, ज्याची स्त्री साक्षरता ही 86.5% इतकी आहे आणि मुंबई शहर या जिल्ह्याची एकूण साक्षरता ही 89.2% इतकी आहे. घनता. मुंबई शहर जिल्ह्याची घनता ही 19,652 इतकी आहे. घनता ही 19,652 इतकी आहे
आणि सर्वाधिक घनता असणारा, महाराष्ट्रामधील सर्वाधिक घनता असणारा दुसरा जिल्हा आहे. आणि महाराष्ट्रामधील सर्वाधिक जास्त घनता असणारा जिल्हा हा मुंबई उपनगर आहे. घनता ही 19,652. महाराष्ट्रामधील सर्वाधिक घनता असणारा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. तर मुंबई उपनगर हा जिल्हा महाराष्ट्रामधील सर्वाधिक घनता जास्त असणारा जिल्हा आहे. लिंग गुणोत्तर. मुंबई शहर या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे 832 इतके आहे. लिंग गुणोत्तर हे 832 इतके आहे. मुंबई शहर या भागाचे लिंग गुणोत्तर हे 832 इतके आहे. आणि घनता ही 19,652 इतकी आहे. सर्वाधिक घनता असणारा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे आणि पहिला जिल्हा हा मुंबई उपनगर आहे. आणि 2011 नुसार या जिल्ह्याची लोकसंख्या ही 2011 नुसार मुंबई शहर या जिल्ह्याची लोकसंख्या ही 30,85,411 इतकी आहे. 30,85,411 इतकी आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या ही 30,85,411 इतकी आहे. यानंतर मुंबई उपनगर बद्दल थोडी माहिती बघू. मुंबई उपनगर. मुंबई उपनगर या जिल्ह्याची लोकसंख्या ही 93,56,962 इतकी आहे. लोकसंख्या 93,56,962 इतकी लोकसंख्या आहे 2011 नुसार. 93,56,962 इतकी लोकसंख्या आहे. आणि साक्षरता 89.91%. 89.91% इतकी साक्षरता मुंबई उपनगर या जिल्ह्याची आहे. मुंबई उपनगर हा महाराष्ट्रामधील सर्वाधिक साक्षर असणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर असणारा जिल्हा. मुंबई उपनगर हा महाराष्ट्रामधील सर्वाधिक साक्षर असणारा जिल्हा. साक्षरतेच्या बाबतीत मुंबई उपनगर या जिल्ह्याचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक लागतो. सर्वाधिक साक्षर असणारा जिल्हा. पहिला क्रमांक हा मुंबई उपनगर या जिल्ह्याचा लागतो. यानंतर सर्वाधिक साक्षर असणारा जिल्हा आहे दुसऱ्या क्रमांकाचा, तो म्हणजे मुंबई शहर. आणि तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक साक्षर असणारा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा. साक्षरता ही 89.91%. महाराष्ट्रामधील सर्वाधिक साक्षर असणारा जिल्हा आहे मुंबई उपनगर. साक्षरतेच्या बाबतीत सर्वाधिक साक्षर असणारा पहिला जिल्हा मुंबई उपनगर आहे. दुसरा क्रमांक हा मुंबई शहर या जिल्ह्याचा लागतो आणि तिसरा क्रमांक हा नागपूर जिल्ह्याचा लागतो. महाराष्ट्राची साक्षरता ही 82.3% इतकी आहे. त्याचप्रमाणे मुंबई उपनगर हा महाराष्ट्रामधील सर्वाधिक पुरुष साक्षरता असणारा पहिला जिल्हा आहे. महाराष्ट्रामधील सर्वाधिक पुरुष साक्षरता असणारा जिल्हा.
साक्षरता असणारा जिल्हा. महाराष्ट्रामधील सर्वाधिक पुरुष साक्षरता असणारा जिल्हा. या ठिकाणची पुरुष साक्षरता ही 92.92% इतकी आहे. 92.92% इतकी साक्षरता मुंबई उपनगर या जिल्ह्याची आहे, पुरुष साक्षरता. महाराष्ट्रामधील सर्वाधिक पुरुष साक्षरता असणारा जिल्हा मुंबई उपनगर, आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यामधील पुरुष साक्षरता ही 92.92% इतकी आहे. तर महाराष्ट्रामधील पुरुष साक्षरता ही 88.40% इतकी आहे. महाराष्ट्रामधील पुरुष साक्षरता ही 88.40% इतकी आहे. मुंबई उपनगर हा महाराष्ट्रामधील सर्वाधिक पुरुष साक्षरता असणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रामधील सर्वाधिक पुरुष साक्षरता असणारा जिल्हा आहे. या ठिकाणी 92.92% इतकी पुरुष साक्षरता आहे मुंबई उपनगर या जिल्ह्याची. तर महाराष्ट्राची पुरुष साक्षरता ही 88.40% इतकी आहे. घनता मुंबई उपनगर या जिल्ह्याची घनता ही 20,980 इतकी आहे. 20,980 इतकी घनता आहे, आणि महाराष्ट्रामधील सर्वाधिक जास्त घनता आहे. महाराष्ट्रामधील सर्वाधिक घनता असणारा जिल्हा. महाराष्ट्रामधील सर्वाधिक जास्त घनता असणारा जिल्हा हा मुंबई उपनगर आहे. मुंबई उपनगर या जिल्ह्याची घनता ही 20,980 इतकी आहे. हा महाराष्ट्रामधील सर्वाधिक जास्त घनता असणारा जिल्हा आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा हा मुंबई शहर आहे, आणि सर्वाधिक घनता असणारा जिल्हा हा मुंबई उपनगर आहे, ज्याची घनता ही 20,980 इतकी आहे. लिंग गुणोत्तर. मुंबई उपनगर या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे 860 इतके आहे. लिंग गुणोत्तर 860 इतके आहे. लिंग गुणोत्तर हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे 860 इतके आहे. यानंतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर म्हणजेच बृहन्मुंबई बद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. यामध्ये आरटीओ कोड, मुंबईमधील आरटीओ कोड MH01. मुंबई मध्य दक्षिण तारदेव. मुंबई मध्य दक्षिण तारदेव. त्यानंतर MH02 हे आरटीओ कोड आहेत मुंबई या भागामध्ये. MH02. मुंबई पश्चिम अंधेरी हा भाग. मुंबई पश्चिम अंधेरी हा भाग. MH3. मुंबई पूर्व वडाळा हा भाग. मुंबई पूर्व वडाळा. मुंबई पूर्व वडाळा. MH3 मुंबई पूर्व वडाळा. यानंतर MH47. मुंबई उत्तर दहिसर आणि बोरिवली. मुंबई उत्तर दहिसर बोरिवली. मुंबईमधील आरटीओ कोड यामध्ये MH01 मुंबई मध्य दक्षिण तारदेव. MH02 मुंबई पश्चिम अंधेरी. MH03 मुंबई पूर्व वडाळा.
आणि MS-47 मुंबई उत्तर दहिसर बोरिवली. यानंतर या भागामधील नद्या बघू. नद्या नद्या यामध्ये दहिसर ही नदी. दहिसर या नदीचा उगम हा तुलसी तलाव या ठिकाणी झाला आहे. दहिसर नदी या भागामध्ये असणाऱ्या नद्या, बृहन्मुंबई क्षेत्रात असणाऱ्या नद्या. यामध्ये उगम दहिसर नदी या नदीचा उगम हा तुलसी तलाव या ठिकाणी झाला आहे. तुलसी तलाव या ठिकाणी दहिसर नदीचा उगम झाला आहे. त्याचप्रमाणे या नदीची लांबी एकूण 12 किलोमीटर इतकी दहिसर नदीची लांबी आहे. आणि या नदीचा शेवट हा मानोरी खाडी या ठिकाणी होतो. मानोरी खाडी. दहिसर नदी उगम तुलसी तलाव, लांबी एकूण 12 किलोमीटर आणि या नदीचा शेवट हा मानोरी खाडी या ठिकाणी होतो. मानोरी खाडी या ठिकाणाहून अरबी समुद्रात जाऊन मिळते. नद्या. दहिसर नदी उगम तुलसी तलावात होतो, लांबी 12 किलोमीटर आणि शेवट मानोरी खाडी या ठिकाणी होतो. यानंतरची नदी म्हणजे पोईसर नदी. या नदीचा उगम हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी होतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. या नदीचा उगम हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी होतो. या नदीची लांबी ही 10 किलोमीटर इतकी आहे. लांबी 10 किलोमीटर इतकी आहे. पोईसर नदी या नदीचा उगम हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी होतो आणि या नदीची लांबी ही 10 किलोमीटर इतकी आहे. आणि या नदीचा शेवट हा मारवे खाडी या ठिकाणी होतो. शेवट मारवे खाडी. पोईसर नदी या नदीचा उगम हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी होतो. या नदीची लांबी ही 10 किलोमीटर इतकी आहे आणि या नदीचा शेवट हा मारवे खाडी या ठिकाणी होतो. या सर्व नद्या मुंबई या भागामधील नद्या आहेत. मिठी नदी. उगम. या नदीचा उगम हा विहार तलाव आणि पवई तलाव या ठिकाणी होतो. विहार तलाव आणि पवई तलाव. विहार तलाव आणि पवई तलाव. मिठी नदीचा उगम हा विहार तलाव आणि पवई तलाव या ठिकाणी होतो. या नदीची लांबी ही एकूण 18 किलोमीटर आहे. या भागामधील मुंबई या भागामधील सर्वात लांब नदी आहे मिठी नदी. या नदीचा उगम हा विहार तलाव आणि पवई तलाव या ठिकाणी होतो. नदीची लांबी ही 18 किलोमीटर आहे आणि या भागामधील सर्वात लांब नदी आहे. या नदीचा शेवट हा महिमची खाडी या ठिकाणी होतो. महिम खाडी. या नदीचा शेवट हा महिम खाडी या ठिकाणी होतो आणि महिम खाडीमधून ही नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते. या ठिकाणाहून ही नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते. मिठी नदी उगम विहार तलाव आणि पवई तलाव, लांबी 18 किलोमीटर, शेवट महिम खाडी या ठिकाणी होतो आणि महिम खाडीमधूनच ही नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते. या भागामधील सर्वात लांब नदी मिठी नदी. यानंतरची नदी म्हणजे ओशिवरा नदी. ओशिवरा नदी. या नदीचा उगम हा आरे कॉलनी या ठिकाणी होतो. आरे कॉलनी.
या नदीची लांबी ही 7 किलोमीटर इतकी आहे. 7 किलोमीटर. ओशिवरा नदी उगम आरे कॉलनी या ठिकाणी होतो. लांबी एकूण 7 किलोमीटर इतकी आहे. या नदीचा शेवट हा मलाड टेकडी या ठिकाणी होतो. शेवट मलाड टेकडी. ओशिवरा नदी उगम आरे कॉलनी या ठिकाणी होतो. एकूण लांबी ही 7 किलोमीटर इतकी आहे आणि या नदीचा शेवट हा मलाड टेकडी या ठिकाणी होतो. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. या समोरील माहिती आपण समोरील पार्टमध्ये बघू. आपले जेवढेही पार्ट होतील त्यावरची PDF ही आपल्या ब्रँड खाकी या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.